सुखो बुद्धानुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंगस्य सामग्री समगानं तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. तथागत सम्यक संबुद्ध यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण या सुंदर अशा ग्रंथामध्ये टिपलेला आहे. काल आपण बघत होतो की तथागतांचा सारथी छन्न, तथागतांची महापरिव्रजा जी आहे त्या परिव्रजेनंतर तथागतांनी गृहत्याग केलेला आहे. संपूर्ण परिवार, आई वडील, भाऊ, मित्र, नगरवासी हे शोकाकुल आहेत. आणि तरी सुद्धा शाक्य संघाचा आदेश आणि शाक्य संघाला दिलेला शब्द सिद्धार्थ गौतम पाळता आहेत आणि देशत्याग करण्याचा, परिव्रजा हा मार्ग शोधून ते देशत्याग करत आहेत. अगदी सगळ्यांना सोडून नगराच्या बाहेर दूरपर्यंत जात असताना छन्न सिद्धार्थाला म्हणतो की मला कमीत कमी त्या दूरवर दिसणाऱ्या अनुभा नदीच्या तीरापर्यंत तरी येऊ द्या. आणि इतका आग्रह, इतका हट्ट की त्यांची ती विवंचना पाहून सिद्धार्थ गौतम फार विरोध नाही करू शकले. त्यामुळे छन्न सिद्धार्थाबरोबर त्या अनुभा नदीच्या किनाऱ्यापर्यंत हे दोघेही पोचतात. आणि सिद्धार्थ या छंडाला सांगतो की तू जा आणि माझे बाबा राजा शुद्धोधन जरी ते सर्वांच्या समोर शोक प्रदर्शित करत नसले तरी त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये नक्कीच खूप दुःख झालेलं आहे. परंतु मी त्यांना सांग की मी त्यांच्यावर रागावून नाही किंवा त्यांचं प्रेम माझ्यावर कमी पडलं म्हणून नाही, त्यांच्या मनात कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे असे विचार जे येतील ते घालवून देण्यासाठी हे छन्ना तू माझ्या पित्याला सांग की मी जो त्यांचा विचार आहे ते त्यांच्या मनात आहे तितका योग्य नाही. माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये तिरस्काराची भावना निर्माण कर, म्हणजे त्यांना माझा लवकर विसर पडेल. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम छन्नाला सांगण्यासाठी तयार करतात. परंतु छन्न सिद्धार्थाला सांगतायत तू म्हणतोस की मी राजाजवळ तुझी बदनामी करू, पण हे कोण मानेल, कोण विश्वास ठेवेल माझ्या बोलण्यावर.
आणि जरी समजा अगदीच निर्लज्ज मनाने मी जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा प्रयत्न केला, महाराजांना ते पटेल का? कारण महाराज जाणून आहेत जो प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, ज्याचं अंतःकरण अतिशय प्रेमळ आहे. दुसऱ्यावर प्रेम करणं हा त्याचा स्थायी भाव आहे. कोणी अडचणीत असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणं हा त्याचा स्वभाव आहे. मग असं सगळं करणारा तो असा कठोर पद्धतीने पित्याबद्दल वागू शकेल, याच्यावर कोण विश्वास ठेवेल? ही गोष्ट कोण मान्य करेल? त्यामुळे मी निर्लज्जपणाने जरी सांगायचा प्रयत्न केला तर ते कोणी ऐकणार नाही. त्यामुळे मी हे असं करू शकत नाही. परंतु माझी इच्छा अशी आहे की तूच मागे फिरावं आणि तुझ्या पित्यावरती दया करावी. दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बद्दल हा अटळ आहे. जो जन्माला येतो त्याला मृत्यू आहे. आणि यातला प्रत्येक प्राणी, मनुष्य प्राणी असेल, पक्षी असतील, हिंस्र प्राणी असतील, हे अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बद्दल तो बदल जो आहे, जन्माला येणं, मृत्यू पावणं, हा टळणारा नाहीये, हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या फक्त नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडेल. ठीक आहे, त्यांच्यावर माझं प्रेम आहे आणि म्हणून मी जर त्यांना सोडलं नाही, तू म्हणतोस त्याप्रमाणे की मी स्वभावाने दयाळू आहे, प्रेमळ आहे आणि माझ्या मनामध्ये प्रेमभावना आहे, आणि या प्रेम भावनेचा आदर्श ठेवून मी जर समजा माझ्या आप्तस्वकीयांना सोडलं नाही, आई वडील भाऊ या सगळ्यांना सोडलं नाही आणि त्यांच्याबरोबर राहिलो, तरी सुद्धा मृत्यू हा असा आगंतुक आहे की तो आम्हाला निश्चितपणे एकमेकापासून अगतिकपणे नक्कीच दूर करेल आणि तसं करण्यास मृत्यू आम्हाला भाग पाडेल. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती कुठे आहे? तिने किती यातना सहन केल्या, तिला किती वेदना झाल्या आणि हे सगळं सहन करून तिने मला तिच्या उदरी जन्म दिला. पण आज ती कुठे आहे? आज नाहीये माझ्याजवळ किंवा मी नाहीये तिच्याजवळ. मृत्यूने तिला माझ्यापासून दूर नेलं. पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि पुन्हा एकमेकापासून दूर जातात, संध्याकाळच्या वेळी जंगलामध्ये दूर दूर अन्न शोधण्यासाठी गेलेले पक्षी संध्याकाळी पुन्हा आपल्या घरट्याकडे एका झाडावरती येतात. रात्रभर एकमेकाच्या सहवासात राहतात. अनेक पक्षी एका एका झाडावरती असतात, परंतु पुन्हा सकाळ होताच एकमेकापासून दूर निघून जातात. तसेच प्राणी मात्रांच्या सहवासाचा शेवट न होता वियोगातच होतो. माणसं एकमेकापासून दूर नक्की जातात, ते एकमेकाच्या सानिध्यात राहतच नाही.
आणि त्यामुळे हा वियोग जो आहे तो अटळ आहे. ढग जसे जवळ येऊन पुन्हा दूर जातात, तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास व वियोग मानतो. पावसाळ्याचे दिवस आहेत. आकाशामध्ये अनेक ढग एकत्र आलेले दिसतात. हवेच्या ज्योतासरशी ते ढग पुन्हा एकमेकापासून दूर निघून जातात. ते एकमेकाजवळ असतील तेव्हा कदाचित ते एकमेकाच्या सान्निध्याचा सुख अनुभवतही असतील, परंतु हवा येते आणि त्यांना एकमेकापासून दूर घेऊन जाते. त्यांच्यात वियोग होतो. मनुष्य प्राण्याचं अगदी तसंच आहे. आणि हा वियोग प्राणीमात्रांना अटळ आहे. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालते आहे, त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही. हा काळ अतिशय भीतीदायक आहे. पण माणसं फसवणूक करतात, एकमेकाची फसवणूक करतात. माझी बहीण, माझा भाऊ, माझी बायको, माझी मुलगी, माझी आई, माझे वडील, माझा मित्र, माझी मैत्रीण, सगळं माझं 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 करण्यामध्ये एकमेकाची फसवणूक करतात. परंतु सगळ्यांना परिचित आहे, सगळ्यांना माहिती आहे एक दिवस जायचं आहे. हा भीतीदायक काळ आहे. हे माझं माझं करण्यामध्ये माणूस स्वार्थी होतो आणि त्या स्वार्थाच्या अंधत्वामुळे माणूस काय नेमकं करायचं आहे ते विसरून जातो. आणि म्हणून हा भीतीदायक असणारा संयोग काळ तो खरं तर भीतीदायक आहे. कारण ज्या वेळेला आपण एकमेकाच्या भेटीगाठीत एकमेकावरती प्रेम करतो, मित्र असेल मित्रावर प्रेम करतो, खूप दिवसांनी मुलगा घरी परत आला तर आई वडील बंधू भगिनी यांच्यावर सगळ्यांवर प्रेम करतो. पण तो नोकरी व्यवसायानिमित्ताने जर बाहेर गावी असेल तर त्याला जावंच लागेल. तो तिथे राहू शकत नाही. कारण तो नोकरी व्यवसायासाठी गेला नाही तर त्याचं कुटुंब, त्याचा परिवार यांचं भरण पोषण कोण करेल, कसं करेल? म्हणजे पर्यायाने त्याला जावं लागतं, इच्छा असो किंवा नसो. पण तरी सुद्धा या खोट्या मायाजाळामध्ये आपण या भीतीदायक काळामध्ये एकमेकाची फसवणूकच करत असतो असं तथागत अतिशय छान पद्धतीने क्षणाला सांगतायत. आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी हे माझ्या भल्या मित्रा, तुलाही कल्पना आहे मलाही कल्पना आहे की आपण एकमेकापासून दूर जाणारच आहोत. आणि असे नाही गेलं तरी मृत्यू आपल्याला एकमेकापासून दूर नेणारच आहे. ते अटळ आहे. त्यामुळे हे मित्रा, हे छन्ना, हे माझ्या भल्या मित्र, तू दुःख करू नकोस. परत जा. आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये. तुला जर असं वाटत असेल, तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल नितांत प्रेम आदर आणि सद्भावना असेल, तरी तू आता जा. आता जा आणि योग्य वेळी पुन्हा परत ये. माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिल वस्तूंच्या लोकांना जाऊन सांग, सिद्धार्थावर प्रेम करून सोडा. आणि तसा निर्धार करा. ठीक आहे, तू म्हणतोयस की तुझ्याबद्दल, अर्थात तू माझ्याबद्दल वाईट बोलणार नाहीस, ते सांगण्याची तशी तुझी हिंमत होणार नाही, तसं धारिष्ट्य होणार नाही, किंवा सांगण्यासाठी जीभ दजावणार नाही. आणि सांगितलं तरी त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही असं जर तुला वाटतं, तरी तू जा आणि सांग की सिद्धार्थावरती प्रेम करण्याचे सोडा. आणि तसा निर्धार, त्याचा नेमका निर्धार काय आहे ते ऐका. स्वामी आणि सेवक
यांच्यामधील हा संवाद त्या उमद्या कंठक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले. कंठक घोडा तिथेच उभा होता. या दोन मित्रांचा जो संवाद, खर तर सिद्धार्थ गौतम हे अन्नदाते आहेत छन्नाचे, कारण ते राजपुत्र आहेत. आणि म्हणून स्वामी आणि सेवक या दोघांचे हे संवाद ऐकल्यानंतर त्या कंठकाने सिद्धार्थ गौतमाच्या घोड्याने जिभेने सिद्धार्थांचे पाय चाटले आणि टपटप अश्रू ढाळले. प्राण्यांच्या भावना तुम्हाला मला समजता आल्या पाहिजेत. प्राणी माणसावरती माणसापेक्षा जास्त प्रेम करतात. जेवढं माणसं माणसांवर प्रेम करत नाहीत, तेवढं प्राणी त्यांना थोडस तुम्ही जवळ केलं, थोडं प्रेम त्यांच्यावर केलं, ते तुम्ही केलेल्या प्रेमाच्या कितीतरी पटीने अधिक प्रेम हे प्राणी माणसांवर करतात. आणि अगदी तशाच पद्धतीचं प्रेम करणारा हा कंठक सिद्धार्थ गौतम जेव्हा छंडाला सांगतोय, छंद जा तू आता. आणि कंठकाच्या आता लक्षात आलं की सिद्धार्थ गौतम माझा मालक आता आम्हाला बरोबर घेऊन जाणार नाही. त्याच क्षणी सिद्धार्थ गौतमाचे पाय चाटत चाटत हा कंठक त्यांच्या पायावरती उष्णाश्रू, डोळ्यातले अश्रू ढाळतो, रडतो. ज्याची बोटे एकमेकाशी जुळलेली, ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळवे मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखं तो त्याला म्हणाला. सिद्धार्थ गौतमही त्या कंठकावरती तितकंच प्रेम करत होता. एकमेकाचं प्रेम एकमेकाला निश्चितपणे जाणवत होतं, लक्षात येत होतं. आणि आता तो विरह, आता एकमेकाला सोडून जाणं हे आता क्रमप्राप्त आहे, कारण सिद्धार्थाचा तसा निर्धार आहे. म्हणून सिद्धार्थ पुन्हा राजमहाली येणार नाही ही गोष्ट समजल्याच्या नंतर कंठक सिद्धार्थाच्या पायावरती अश्रू ढाळतो आहे. परंतु सिद्धार्थ गौतम सुद्धा त्याच्या पाठीवरनं हात फिरवत, त्याची समजूत काढत, त्याला, त्या कंठकाला सिद्धार्थ सांगतायत, अश्रू ढाळू नकोस कंठका, आवरते अश्रू, तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. तू माझ्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेस. तू माझा आवडता घोडा आहेस, तू माझं आवडतं वाहन आहेस. पण कंठका, आता अश्रू ढाळू नकोस. मला खात्री आहे तुझ्या या कष्टाचं तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काषाय वस्त्रांना वंदन केले, नमन केले. छन्नाच्या लक्षात आलं की आता सिद्धार्थ आपल्याला याच्या पुढे घेऊन जाणार नाही. आता हा क्षण आपल्या भेटीचा शेवटचा क्षण आहे. आपल्याला माघारी फिरावंच लागणार आहे. कंठकाला सिद्धार्थ गौतमाने सांगितल्याबरोबर छन्नाने विचार केला, आता माघारी फिरण्याची ही वेळ, माघारी फिरावं लागणारच आहे. म्हणून त्या गौतमाने परिधान केलेल्या काषाय वस्त्राला नमन करून कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला.
त्यांचं शेवटचं बोलणं झालं आणि कंठक आणि छन्न यांना सोडून सिद्धार्थ गौतम आपल्या पुढच्या मार्गाला निघाला. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रांनिशी ऋषीवनाकडे जाणारा आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून वियोग केला. तो जमिनीवरती लोळू लागला. सिद्धार्थ गौतम त्यांना सोडून पुढे निघाले आहेत. आता हा विरह सण होत नाहीये म्हणून छन्न जमिनीवरती लोळू लागला आणि आपले दोन्ही हात असे जणू काही, हे राजा, हे माझ्या अन्नदात्या, हे मित्रा, तू माघारी परत ये. काय अवस्था या कपिल वस्तूची झाली आहे त्याचा विचार कर. आणि जमिनीवरती पळून छन्न लोळू लागला, ओरडू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहूंनी कंठक घोड्याला कुरवाळू लागला आणि कशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला. मागे सारखा वळून वळून बघतोय छन्न. सिद्धार्थ किती अंतर गेलाय, अजून दिसतोय का? मागे मागे वळून बघतोय, दोघही रडतायत. कंठकही त्याच्या डोळ्यातून अश्रू ढाळतो आहे. छन्नही वियोगाने दुःखी झाला आहे. त्याच्याही डोळ्यातनं निरंतर अश्रू येत आहेत आणि आक्रोश करतो आहे छन्न. मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही, स्वतःशीच बडबडत राही. काही वेळा चालताना अडखळे व काही वेळा जमिनीवर पडे. आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते. ह्या वियोगाने, ह्या अंतराने छन्न वेड्यासारखा झाला, वेड्यासारखं करू लागला. कधी घोड्यावर बसे, कधी खाली उतरे, जमिनीवर पडे, तर स्वतःशीच काहीतरी बडबडत असे. हे सगळं त्याचं भान हरपल्यासारखं, त्याला भानच राहिलं नसल्यासारखं त्याचं वागणं निश्चितच त्याच्या मनातल्या सिद्धार्थाच्या प्रेमामुळेच होतं. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला. यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. विक्षिप्त पद्धतीने तो त्या रस्त्याने वागत आला. सर्वसामान्यांसारखा तो वागत नव्हता. त्याच्या मनामध्ये हा विरह सण होण्या पलीकडची गोष्ट होती आणि त्याच्यामुळे त्याला काय करावं सुचत नव्हतं. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटकासह तो काय एका रात्रीच कूच करीत असे, एवढं अंतर तर सहजच एका रात्रीत न ते कंठकाबरोबर पार करू शकेल. ते फार अंतर नव्हतं, एका रात्री इतकंच अंतर होतं. त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्या बरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपवण्यात त्याला संपूर्ण 8 दिवस लागले. जे अंतर एका रात्रीत पार करू शकत. जेव्हा सिद्धार्थ गौतम छन्नाबरोबर असत, परंतु आता आपले मालक आपल्या बरोबर नाहीत. ते आपल्याला सोडून निघून गेलेले आहेत. सर्वस्वाचा त्याग करून ते जंगलाच्या वाटेने गेलेले आहेत. म्हणून एका रात्रीत पार करता येऊ शकणारं अंतर जे आहे ते अंतर पार करायला कंठकाला आणि छन्नाला पूर्ण 8 दिवस लागले. कंठक घोडा जरी मोठ्या शूराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गलित गात्र निस्तेज झाला होता. मनामध्ये वेगवेगळ्या भावनांचं वादळ उठलेलं होतं, द्वंद्व माजलेलं होतं. माझा मालक कुठे गेला असेल, का गेला असेल? प्राणी आहे, बोलता येत नाही, परंतु भावना मात्र निश्चितच त्याच्या मनामधल्या तो त्याच्या अश्रूंनी व्यक्त करतो आहे. आणि मालक गेलाय, सोडून गेलाय, पुन्हा येणार नाहीये. यामुळे अतिशय खूप आवेशाने कूच करत असणारा हा घोडा आज मात्र गलित गात्र झालेला आहे.
निस्तेज झालेला आहे, त्याचं अवसान गळून गेलेलं आहे. जरी तो अलंकार भूषणांनी सजवलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन असाच दिसत होता. सिद्धार्थ गौतम त्याच्यावरती बसून जाणार आहे म्हणून त्याच्या अंगावरती अतिशय सुंदर असे त्याचे झूल अलंकार त्याच्या शरीरावर होते, परंतु एरवी रूपवान दिसणारा हा कंठक घोडा आज अगदी रूपहीन असाच दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या स्वरात किंचाळत होता. सिद्धार्थ ज्या दिशेने गेलेत त्या दिशेकडे बघून जणू काही तो त्याच्या मालकाला आवाज देत होता, हाक मारत होता, सिद्धार्थ गौतमा, माघारी ये, परत फिरून ये. ज्या दिशेला सिद्धार्थ गौतम गेले त्या दिशेकडे बघून सारखं किंचाळून आपल्या मनातली भावना व्यक्त करत होता. आणि तो जरी अतिशय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी यांचे त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्याला तोंडही लावलं नाही. आपला मालक आपल्या बरोबर नाही ही भावनाच त्याला सहन होत नव्हती. त्याला खूप भूक लागलेली होती तरी सुद्धा तो त्या रस्त्याने परत येत असताना कुठेच पाणीही पिला नाही किंवा रस्त्यात असलेलं घास गवत त्याने थोडंही खाल्लं नाही, कारण त्याचा मालक त्याला पुन्हा भेटणार नव्हता. हा विरह होता. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोहोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोहोचले, मनाने नाही. मन त्यांचं सिद्धार्थ गौतमाबरोबरच होतं. ही कपिलवस्तू नगरी अतिशय सुंदर नगरी. ह्या नगरीचे उंच उंच बुरुज, ह्या नगरीचे उंच उंच महाल, ह्या नगरीतील पानं, फुलं, झाड, वृक्ष, वेली सिद्धार्थ गौतम असताना ज्या पद्धतीने फुलत ही नगरी जितकी सुंदर दिसत होती ती आज उजाड झाल्यासारखी दिसत होती. त्या नगरीने तिचा राजपुत्र तो जंगलाकडे निघून गेलेला होता आणि ह्या नगरीत आणि राजपुत्रात आता अंतर पडलेलं होतं. तो निघून गेला आहे आणि त्यामुळे ही नगरी सुद्धा अतिशय उजाड पडलेली होती. छन्न आणि कंठक शरीराने फक्त त्या कपिल वस्तूमध्ये पोहोचले, मन मात्र त्यांचं सिद्धार्थाबरोबर होतं. जरी कपिल वस्तू नगरी मधून अधून कमळांच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी भरलेल्या वृक्षांमुळे उल्हासित व शोभायमान दिसणारी होती तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळलेला होता. एरवी कमळांच्या ताटव्यांनी अतिशय सुशोभित अशा जलाशयामुळे आणि फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे हे सुंदर कपिलवस्तू नगर अप्रतिम मोहक असं वाटत होतं, सुंदर असं वाटत होतं. परंतु आज सिद्धार्थ गौतमाच्या जाण्याने या नगरीचे नागरिक अगदी निस्तेज अशा पद्धतीने जणू काही त्यांचा सूर्य मावळलाय, पुन्हा तो उगवणारच नाही अशी त्यांची मानसिकता झाली होती. निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. ते नगरवासी ह्या आपल्या राजपुत्राबद्दल अतिशय शोक करत होते आणि सर्वच अखंड शोकात बुडालेले होते. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंठक शाक्य कुळाच्या कुल दीपकाशिवाय गलित गात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांनी ढळाढळा अश्रू ढाळले. त्यांना ते सहनच झालं नाही. त्यांना असं वाटलं, शेवटची एक आशा होती छन्नाची, की छन्न गेलाय, तो सिद्धार्थाचा अतिशय निकटचा मित्र आहे, सवंगडी आहे, सारथी आहे. शेवटी छन्न तरी त्याला काहीतरी समजून सांगेल आणि छन्नाबरोबर तो माघारी येईल. हा एक शेवटचा आशावाद
या नगरवासियांच्या मनात होता आणि म्हणून छन्नाची वाट बघत होते. छन्न नगरात आला, परंतु आपल्या मालकाशिवाय. सिद्धार्थ गौतम त्यांच्याबरोबर नाही. हे बघितल्यानंतर नगरवासी अतिशय दुःखी झाले. ढळाढळा अश्रू गळू लागले. कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीप? असे म्हणून अश्रू ढळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. चीड आली त्यांना. या छन्नाबद्दल राग आला की छन्न तू सुद्धा. इतर कोणी आम्ही सिद्धार्थ गौतमाला थांबवण्यात, त्याला रोखून धरण्यात अयशस्वी झालो, परंतु आमच्या सर्व आशा तुझ्याकडेच पल्लवित झालेल्या होत्या की किमान तू तरी सिद्धार्थाला परत घेऊन येशील, त्याला समजवशील प्रेमाने, वात्सल्याने. तू त्याला परत घेऊन येशील या आशेने आम्ही तुझी वाट बघत होतो. परंतु छन्ना, तू सुद्धा रिकाम्या हाताने परत आला आहेस. म्हणून त्यांच्या मनामध्ये छन्नाबद्दल राग निर्माण झाला आणि छन्न पुढे जातोय. त्याच्या मागे मागे हे नगरवासी जात आहेत की काय म्हणाला सिद्धार्थ शेवटी, ते तरी तू आम्हाला सांग. अशा मानसिकतेने हे सगळे नगरवासी छन्नाच्या मागे मागे धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी नगरी आहे. जिथे गौतम राहत होता तो आता इथे राहत नाही. मग हे नगर काय नगर आहे का? ते आता अरण्य आहे. आणि जिथे आता गौतम गेलेला आहे ते नगर झालेलं आहे. गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही. या शहराचं मुख्य आकर्षण असलेला आमचा सिद्धार्थ राजपुत्र तो या नगरात नाही. हे नगर आम्हाला नकोसं वाटतं आहे. ह्या नगराचं आम्हाला आता कुठल्याही प्रकारचं काही आकर्षण राहिलेलं नाही. इतक्यात राजपुत्राला असा हर्षोद्गार काढीत नगर युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. त्यांना वाटलं राजपुत्राला. छन्नाच्या घोड्याच्या टापा जेव्हा त्यांना कानावरती आल्या तर त्यांना वाटलं की राजपुत्र परत आला. म्हणून त्या हर्षोल्लासित होऊन त्या आपल्या घराच्या खिडक्यांमधनं बघत होत्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्यांची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. ज्या खिडक्यांमधून त्या बघत होत्या त्यांना असं वाटलं की सिद्धार्थ गौतम त्या छन्नाच्या पाठीवरती आरूढ होऊन पुन्हा नगरात आलेला आहे. त्या कंटकाचे पाय त्या जमिनीवरती आपटत असताना त्यांना निश्चितपणे असं वाटलं की सिद्धार्थ गौतम त्याच्यावरती बसून आलेला आहे. परंतु जेव्हा त्यांनी खिडक्यांमधून उघडून बघितलं कंटकाच्या पाठीवरती त्यांचा राजपुत्र नाही. आणि त्यांनी पटापट खिडक्या बंद केल्या आणि त्या मोठमोठ्याने आक्रंदू लागल्या, रडू लागल्या. परंतु या सगळ्या परिस्थितीला या स्त्रिया, ह्या तरुणी, ह्या मुली सहनच करू शकत नाहीत. अशी जेव्हा परिस्थिती त्यांच्या समोर उद्भवली तेव्हा मात्र त्या खूप निराश, हताश, उद्विग्न होऊन आक्रोश करतायत. शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत घेऊन येण्यास नक्कीच भाग पाडेल. राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळवण्यासाठी मोठ्याने किंकाळला. राजमहालाला जणू काही त्याने वर्दीच दिली. राजमहालातील सर्व लोकांना जणू काही त्याने वर्दी दिली आणि सांगितलं की आता माझा मालक सिद्धार्थ गौतम माझ्याबरोबर नाहीये. मी एकटाच माघारी आलेलो आहे. राजाच्या अंतापुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंठक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला आहे. नक्कीच तो आला असावा, कारण कंठक खिंकाळतो आहे, आवाज देतो आहे, आपल्याला कळवतो आहे की या बघा तुमचा राजपुत्राला मी परत घेऊन आलेलो आहे. आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या.
परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच त्यांना दिसला. एक हर्षोल्लास प्रत्येकाला झाला. कंठक किंकाळतो आहे याचा अर्थ राजपुत्र परत आलेला आहे, म्हणून त्या हर्षोल्लासित होऊन राजपुत्राला बघण्यासाठी त्या राजमंदिराच्या बाहेर जमा झाल्या. आणि प्रत्यक्षपणे बघतायत तर कंठकाच्या पाठीवरती किंवा त्याच्या अवतीभोवती कुठेच राजपुत्र नाही. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली आणि मूर्छित झाली. रडत असताना जोरात ओरडली, जो अजान भाऊ आहे, ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यांसारखे त्याचे डोळे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद व आवाज दुर्दम्मी, मेघ गर्जनासारखा, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे. ज्याची छाती रुंद आहे, ज्याचा आवाज दुदुंबी किंवा मेघ गर्जनेसारखा आहे. आकाशामध्ये मेघ जेव्हा एकमेकाशी टक्कर करतात, त्यांचा आवाज जेव्हा होतो तेव्हा आपण आपल्या कानावरती बोट ठेवतो, केवढा मोठा आवाज. असा मेघ गर्जनेसारखा दुदुंबी आवाज असणारा हा आमचा राजपुत्र, ज्याची कांती अगदी सोन्यासारखी पिवळी, बैलांच्या डोळ्यासारखे मोठे टपोरे डोळे, आणि ज्याचे बाहू, ज्याचे हात अजान आहेत, म्हणजे गुडघ्यांच्या खालीपर्यंत लांब लचक जात आहेत, असा अजान बाहू असा पुत्र, ज्याची कंबर सिंहाच्या कमरेसारखी आहे, तो कुठे आहे? आणि त्याने वनात जाऊन राहावं असा सर्व गुण संपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखरच अयोग्य अशीच झाली आहे. त्याच्याशिवाय आम्ही या पृथ्वीवरती राहून करावं तरी काय? या प्रकारच्या विरहाची भावना गौतमीच्या मनामध्ये सारखी सारखी उचंबळून येते आहे. ती रडते आहे, पडते आहे, कोसळते आहे, मूर्छित होते आहे, बेशुद्ध पडते आहे. आता तिला या पृथ्वीवरती राहण्याची इच्छा नाही. ही पृथ्वीच खरं म्हणजे अशा पुरुषाशिवाय राहण्यासाठी अयोग्य आहे, ज्याची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, ज्यांचे घोटे स्नायू खाली लपलेले, नील कमलासारखे दिसणाऱ्या व मध्यावरती चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? सुंदर अशी लांबलचक बोटे असलेला हा माझा मुलगा, माझा राजपुत्र, आणि ज्याचे घोटे स्नायू खाली लपलेले, नील कमलासारखे दिसणाऱ्या व मध्यावरती चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या सुकोमल 2 पायांनी अतिशय कोमल, अतिशय नाजूक, अतिशय सुंदर अशी त्याची ती पावलं त्या खडकाळ प्रदेशात कसे चालू शकतील? राजमहालामध्ये राहिलेला राजपुत्राची सर्व प्रकारे सेवा करणारे सेवक, अगदी त्याच्या पायाला थोडस काही टोचलं तरी पटकन धावून जाणारे, बघणारे की काय पदार्थ पडला होता जो राजपुत्राच्या पायाला टोचला, असे त्याचे कोमल पाय, आणि ते त्या खडकाळ अशा विदीर्ण अशा वातावरणामध्ये त्याचे पावलं तिथे कसे चालत असतील आणि तो कसा तिथे चालू शकेल? ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे, प्रावरणे, सुगंधी अत्तरे व चंदनाने सजवलेल्या प्रासादाच्या गच्चीवर पाहण्याची सवय, तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी, वारा, ऊन व पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल? ते अरण्य त्याला कसं थांबवू शकेल? अरण्यासाठी तर उन्हाला केव्हाही परवानगी आहे, पावसालाही केव्हाही परवानगी आहे, वाऱ्यालाही केव्हाही वाहवं, इकडून जावं, तिकडून यावं, अशा प्रकारची परवानगी असलेला ऊन, वारा, पाऊस अरण्यात त्यांना कोण थांबवणार आहे? कोण त्यांना अडवणार आहे? कोण म्हणणार आहे त्या पावसाला की तू इथे येऊ नकोस? कोण म्हणणार आहे त्या वाऱ्याला की तू इकडनं वाहू नकोस? कोण म्हणणार आहे त्या सूर्याच्या तप्त किरणांना की तुम्ही इथे येऊ नका? कारण ते अरण्य आहे, आणि अरण्यासाठी अरण्याची द्वार उन्हाला, वाऱ्याला, पावसाला सदैव मोकळीच असतात, उघडीच असतात. आणि अशा ठिकाणी हा फिरतोय. राजमहालात असताना थंडी वाजू लागली तर पटकन राजमहालाचे दरवाजे बंद करा. उबदार गालीचे, उबदार पांघरायला
रजाया, अगदी सर्व प्रकाराने त्या थंडीपासून संरक्षण व्हावं अशी व्यवस्था त्या राजमहालात. पाऊस आला तर राजमहालाच्या भिंती आणि छत त्या पावसापासून संरक्षण करतील अशी अवस्था. मात्र त्या जंगलामध्ये कोण थांबवणार आहे? पाऊस आला ये, कुठे थांबणार? कुठे पावसाला म्हणणार माझ्या अंगावर कोसळू नकोस? अशी काहीच व्यवस्था नसलेल्या अशा या अरण्यामध्ये आमचा राजपुत्र गेलेला आहे, ज्याला आपले कुटुंब, चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो. तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल? आई आहे, आईचं हृदय पिळवटून गेलेलं आहे. तिच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इकडून तिकडे की माझा मुलगा, माझा राजपुत्र त्या जंगलामध्ये कसा राहील? नेहमी दुसऱ्याला दान देण्याची मानसिकता असणारा कोणी उपाशी, कोणी भुकेला आला तर त्याचं पटकन पोट भरावं, त्याला अन्न द्यावं असा विचार करणारा हा राजपुत्र आपल्या कुटुंबातील त्याच्या चांगुलपणाने, त्याच्या सामर्थ्याने, शक्तीने, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य या प्रत्येक गोष्टीचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असा हा राजपुत्र, आणि जो नेहमी दान करण्यास सिद्ध, दान पारमिता, दान करत राहावं हा विचार ज्याचा आहे, कुणाकडनं काहीही न घेता फक्त देत राहावं अशा प्रकारचा विचार करणारा हा राजपुत्र त्या जंगलामध्ये कुठे कुणाकडे भिक्षा मागून फिरत असेल? जे स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपला असताना वाद्यवृंदांच्या नाद माधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते, तो माझ्या संन्याशी उघड्या जागेवरती अवास्तव पसरलेल्या फाटक्या चिंध्यांवर कसा काय झोपणार? हाय रे दैवा! माता प्रजापती विचार करते आहे की अतिशय सुंदर अशा सुवर्ण शय्येवरती झोपणारा, जे आसन, जे अंथरूण त्याला झोपण्यासाठी आहे ते सुवर्णाचं आहे, त्याच्यावरती मऊ अशा गाद्या आहेत, आणि तो झोपलेला असताना त्याला वाद्यवृंदांच्या नाद माधुर्याने रात्री ज्याला जागं केलं जातं, त्याच्यासाठी वाद्यवृंद लावली जातात, सुमधुर असे वाद्य वाजवली जातात, आणि त्याच्यानंतर त्याला जागं केलं जातं. तो माझा संन्याशी उघड्या जागेवरती अवास्तव पसरलेल्या फटक्या चिंध्यांवरती कसा काय झोपणार? ती कोसते आहे, ती दोष देते आहे तिच्या स्वतःच्या दैवाला, तिच्या भाग्याला, की माझा हा राजपुत्र, माझा हा मुलगा त्या जंगलामध्ये अंगावरती फाटक्या चिंध्या, त्याच्यावरतीच कसा काय झोपणार? कशी त्याला झोप येणार? ज्या शय्यावरती झोपतो त्यावेळेला त्याला उठवण्यासाठी वाद्यांचा आवाज, नाद केला जातो. अतिशय सुमधुर अशा वाद्यांची त्याच्या कानावरती जेव्हा एक सुंदर अशी धून जाते, त्यावेळेला तो जागा होतो, आणि त्या जंगलामध्ये, त्या अरण्यामध्ये ना पांघरण्यासाठी आहे, ना अंथरण्यासाठी आहे. हातामध्ये भिक्षापात्र आहे, ज्याने 5 पक्वान्न खाल्लेत, जो राजमहालामध्ये राहत असताना त्याला जे हवं ते सगळं त्याच्या समोर वाढून ठेवलेलं आहे. असं सगळं असताना कुणाकडनं मला काही नको, मी मात्र सगळ्यांसाठी देणार, या सगळ्याच गोष्टी त्याच्या आमच्या आठवणीत आहेत. आणि असा आमचा राजपुत्र त्या जंगलामध्ये कुठे झोपेल, कुठे राहील, कसा तो ऊन, वारा, पाऊस यापासून स्वतःचं रक्षण करेल, या प्रकारच्या अनेक शंका मनामध्ये निर्माण होणारी ती त्याची राजमाता प्रजापती दुःखावेगाने कधी जमिनीवरती पडते, कधी मूर्छित होते, कधी बेशुद्ध पडते, आणि तिच्या दैवाला दोष देते, तिच्या नशिबाला दोष देते की हे असं कसं नशीब माझं, की माझा मुलगा, माझा पुत्र, ह्या राज्याचा भावी राजा, हा राजपुत्र आपल्या स्वतःच्या सुंदर आयुष्याला सोडून या खडतर जंगलामध्ये कुठे काय करत असेल? ही विवंचना, ही भीती या मातेला सारखं सतावते आहे, आणि त्यामध्येच अस्वस्थ होऊन पडते आहे. ती अस्वस्थता किती शय्येला पोचते, कुठपर्यंत जाते,
हे जर आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायचं असेल तर पुन्हा आपल्याला उद्या सकाळी याच वेळेला एकत्र यावं लागेल आणि सिद्धार्थ गौतमाच्या जीवनातील पुढचा प्रसंग समजून घ्यावा लागेल. बंधू भगिनींनो, आपण आपले दोन्ही हात जोडून प्रतिज्ञा करूया. प्रतिज्ञा आपण करूया, जीवन सृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ते पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. बंधू आणि भगिनी, बुद्धांचा जीवन प्रवास निर्विवादपणे ज्या पद्धतीने परमपूज्य बोधिसत्व महामानव युगंधर विश्वरत्न ज्ञानसागर आणि संविधानाचे रचयिते बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी अतिशय सुंदर शब्दात हा ग्रंथ निर्माण केला. सर्वप्रथम त्यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. तथागतांच्या चरणी वंदन करून आपण अतिशय सुज्ञ, प्रज्ञावंत आणि तथागतांच्या जीवनाचा हा पाठ समजून घेण्यासाठी या धम्मतरंगावरती अगदी पहाटे 5 वाजल्यापासून जवळजवळ 9 वाजलेत तोपर्यंत या धम्मतरंगावरती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार होता आहात. आणि मी शेवटच्या सत्रातील बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचत असताना ज्या पद्धतीचं शांततेचं सहकार्य आपण केलात त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे मनोभावे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम.